तुझा ईश्वर, तुझा देव तुझ्या हातच आहे. या जगातली सगळ्या गोष्टी काही माणसाच्या नियंत्रणात नाहीत आणि कधी असूही शकत नाहीत. बाहेर ईश्वर आहे, तर त्या ईश्वराला भेटायला तू जे चाललास ती कोणाची शक्ती आहे? माझ्यामध्ये जर काही चुकीचं आहे, काही दोष आहेत, तर ते दाखविले पाहिजे. अध्यात्म त्याच्यावर प्रकाश टाकतं आणि जोपर्यंत आपण आपल्या दोषावर, कमतरतेवर प्रकाश टाकत नाही तोपर्यंत ते दोष तसेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. आपला ईश्वर बाहेर आहे आणि म्हणूनच तो आपल्याला कधी कधी भेटतो असं आहे. आपला आणि त्याचा संबंध कसा आहे? तो परका आहे, तो लांब आहे आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला संकट पडेल, अडचण येईल, त्या वेळेस आपल्याला तो ईश्वर आठवणार आहे किंवा तसं आपण त्याचं आणि आपलं नातं बनवलेलं आहे. आता ज्या ईश्वराच्या आधाराची मला गरज पडते तो ईश्वर मी बाहेर का ठेवलाय, आपल्याला ह्याच्यावर विचार करायचा आहे. तो ईश्वर बाहेर ठेवण्यामागे कारण काय? कारण जे द्रष्टे पुरुष होऊन गेले, ज्यांनी जीवन जाणलं, त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की तुझा ईश्वर, तुझा देव तुझ्या हातच आहे. तो आहे आतमध्ये, म्हणूनच तू बोलू शकतोस, म्हणूनच तू ऐकू शकतोस आणि म्हणूनच तू चालू शकतोस. तुझ्या शरीराची जी सर्व काही क्रिया आहे त्याच्या पाठीमागचा जो आधार आहे, जो करता धरता आहे, तो ईश्वर आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन, असं तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. तर त्यांचं असं सांगणं आहे की तो ईश्वर माझ्या हातच आहे, परंतु माणसाने पद्धतशीरपणे ईश्वराला बाहेरच प्रतिष्ठित केलेला आहे आणि ईश्वराचा आणि आपला संबंध काही वेळेपुरता माणसाने ठरविलेला आहे. तर हे सगळं काय आहे नेमकं? बाहेर ईश्वर ठेवण्यामागे माणसाची भूमिका काय नेमकं? आणि म्हणून इथून पुढे जे मी काही बोलणार आहे तर ते रुचणारं नाही, ते पटणारं नाही, आवडणारं नाही, पण ते आपल्याला ऐकावं लागेल. कारण बाहेर ईश्वर ठेवला मी की पद्धतशीरपणे पुन्हा मला माझ्या मर्जीला येईल तसं जीवन जगता येतं. मला माझ्या मनावरती नाचता येतं, मला हवं ते करता येतं, हवं ते गोष्टीमध्ये मला रमता येतं. आणि ईश्वर जर माझ्यासोबत आहे ही जर प्राकर्षाने मी आठवणीत ठेवलं, त्याची जर संगती धरली, तर माझ्या सगळ्या गोष्टीवर फार मोठं बंधन येईल असं माणसाला वाटत असतं. आणि म्हणून मला माझ्या मनावर मन मानेल तसं मला जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी मला पूर्ण मोकळीक हवी आहे. आणि म्हणून माझा ईश्वर जर माझ्या सोबत असेल आणि मी जर त्याच्या संगतीमध्ये असेल तर मला माझ्या मनासारखं जीवन जगता येणार नाही असं माणसाला वाटतं. आणि म्हणून माणसाने चालाकी केली की ईश्वर बाहेर आहे, माझा तो फलाना ईश्वर आहे, दुसरा म्हणतो माझा तो फलाना ईश्वर आहे, तर तो त्या ठिकाणी आहे आणि त्याचे आणि माझं नातं फार अतूट आहे असं माणूस दाखवतो आणखीन. आणि त्याच्यामध्ये कधीही अंतर येत नाही, मी नेमाने फलाने गोष्टी करतो अशा पद्धतीने पद्धतशीरपणे त्याच्याशी असं नातं माणूस बसवतो. वेद, उपनिषद, सर्व शास्त्रे माणसाला असं सांगतात की बाहेर ईश्वर आहे, तर त्या ईश्वराला भेटायला तू जे चाललास ती कोणाची शक्ती आहे? कोणाच्या शक्तीने तू चालतोस? कोणाच्या शक्तीने बसतोस, उठतोस? ती जी शक्ती आतमधून निघून गेल्यानंतर
या देहाला सुद्धा 4 माणसाची गरज पडते. तर तो आतला ईश्वर का बरं माणसाला आठवायचा नाही, किंवा आतल्या ईश्वराची संगती का करायची नाही, नित्य त्याला साथ का घ्यायचं नाही, त्याला केवळ दुःखात संकटाच्या समयी नाविलाज झाला सगळा त्याच वेळेस त्याला का आठवायचंय, हे जर आपण बारकाईने निरीक्षण केलं, ह्याचं जर कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केलं, तर आपल्याला माणसाचा नम्रीपणा, माणसाची चालाकी, माणसाचा हा त्या ठिकाणी पद्धतशीरपणे ईश्वराला बाजूला ठेवण्याचा डाव आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मी म्हणत असतो की अध्यात्म हे माणसाला ठीक करणारं, माणसाला लाईनवर आणणारं, माणसाला त्याची जागा आणून दाखवणारं शास्त्र आहे. आणि म्हणून अध्यात्म ऐकणं ही एक हिमतीची, सामर्थ्याची गोष्ट आहे. ते कोणीही करू शकत नाही. कारण का, तर त्या ठिकाणी ते आपल्याच छुप्या आसक्तीवर घाव घालणार आहे. आणि म्हणून जे आपल्या दोषावर घाव घालतं, आपल्या दोषाला टार्गेट करतं, तेच आपल्याला स्वच्छ करत असतं. कारण माझ्यामध्ये जर काही चुकीचं आहे, काही दोष आहे, तर ते दाखविले पाहिजे. अध्यात्म त्याच्यावर प्रकाश टाकतं. आणि जोपर्यंत आपण आपल्या दोषावर, कमतरतेवर प्रकाश टाकत नाही, तोपर्यंत ते दोष तसेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. आणि म्हणून आपल्याला एकदम शुद्ध बनवायचंय, आपल्याला श्रेष्ठ बनवायचंय, आपल्याला महानतम बनवायचंय, हे अध्यात्माचं टार्गेट आहे. आणि म्हणून आपल्यामधल्या सगळ्या क्षुद्रता, आपल्यामधली लाचारी, आपल्यामधलं भय, आपल्यामधलं भोग लालसा, सगळं काही ते अध्यात्म दाखवून देतं. आणि म्हणून अध्यात्म ऐकायला हिंमत लागते. तो मनाच्या आवडीचा विषय अध्यात्म मुळीच नाही. आणि म्हणून मनाच्याही पलीकडे, ज्याच्याकडे निश्चय आहे की हे हिताचं आहे आणि ऐकायचंय, असा जो संकल्प करू शकतो, तोच अध्यात्मामध्ये टिकतो. आणि म्हणून जे माझ्या कानाला गोड लागत नाही, पण तरी माझ्या हिताचं आहे, ते ऐकलं पाहिजे. पण खरी गोष्ट मी या ठिकाणी अशी सांगतो की काय आहे असं जे ईश्वराला लपवून आपण करू शकतो? काय आहे जे असं की त्याच्या परस्पर आपण करू शकतो? ईश्वर त्यालाच म्हणतात की या जगातली यत्किंचितही बाब ज्याच्या दृष्टीतून सुटू शकत नाही, असा जो सदा सर्वदा जागृत आहे, जो फक्त जागृतच असतो, त्यातला चुकून कोणती गोष्ट होणे शक्यच नाही. कणाकणामध्ये व्यापून उरलेला आहे, त्याचं अस्तित्व भरून उरलेलं आहे, तेव्हा त्याच्याशिवाय गोष्टी होणं शक्य नाही. आणि मग माणसाचा हा काय प्रयत्न आहे, त्याला विसरून जगणे. आणि म्हणजेच जसं मांजरी डोळे झाकते आणि मला कोणीच पाहत नाही कारण आता सगळीकडे अंधार आहे, आणि मग ते दूध पिण्यामध्ये मग्न होते. परंतु ज्यावेळेस पाठीमध्ये बडगा पडतो तेव्हा तिला कळतं की आपला चालूपणा काही काळच टिकू शकतो. म्हणून जीवनामध्ये मी ईश्वर बाहेर ठेवलेला आहे, तोपर्यंत तो माझ्यासाठी परका आहे, लांबचा आहे. आणि मग त्याच्याशिवाय जगताना जी काही परेशानी होईल त्याला माणूसच जबाबदार आहे. आणि म्हणून माझ्या जीवनाचा आधार, माझा सखा, माझ्यावर प्रेम करणारा, मला आधार देणारा, अफाट सामर्थ्याचा धनी माझ्या आतमध्ये आहे. पण मी त्याच्याशी सख्य करायला शिकलो नाही, मी त्याला जवळ करायला शिकलो नाही, मी त्याचा हात हातात घेऊन जगायला शिकलो नाही. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये मी भटकतोय, अनेक समस्याने ग्रस्त होतोय, आणि अनेक गोष्टीची मला पर्वा करावी लागते. ते कशासाठी? तर अनेक गोष्टीला मी माझ्या जीवनाचा मग आधार मानू लागतो.
ज्यावेळेस ईश्वर सोडून ईश्वर लांब ठेवून आपण जगतो ना, तर त्यावेळेस अनेक गोष्टीचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. मग त्या अनेक गोष्टीला मर्यादा आहेत. या जगातली सगळ्या गोष्टी काही माणसाच्या नियंत्रणात नाहीत आणि कधी असूही शकत नाहीत. आणि म्हणून जमिनीवरून जो चालतो त्याला पडण्याचा धोका संभवत नाही, आणि आकाशात जो उडतो त्याला पडण्याचा धोका संभवतो. तसं ईश्वर सोडून, ईश्वर विसरून, ईश्वर लांब ठेवून जो जगत असतो त्याला पुन्हा त्याच्या नावाने हाक मारण्याची वेळ येते. परंतु जो स्वतःच्या आतमध्ये असलेला ईश्वर न विसरता त्याची साथच घेऊन जगतो, तर त्याला विशेष रूपाने हाक मारण्याची गरज उरत नाही. कारण माझ्या सोबत आहे आणि सदा सुख दुःख आणि सर्वसाधारण परिस्थितीमध्येही मी सदैव त्याला आठवूनच जगत असतो. अशी जर परिस्थिती असेल तर पुन्हा त्याला विशेष हाक मारण्याची गरज पडण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये असलेल्या महान शक्तीचा स्रोत, ज्याच्या सामर्थ्याला सीमाच नाही, त्याचाच आधार घेऊन जगण्याची कला आपल्याला शिकली पाहिजे. आणि तीच कला जीवनामध्ये खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत जाऊ शकते. तिथेच खऱ्या अर्थाने आपल्या मनाला परमनंट आधार भेटू शकतो, आपल्या जीवनाला तिथेच आधार भेटू शकतो. त्या सामर्थ्याच्या कृपाछत्राखालीच माझं जीवन गेलं पाहिजे, इतकं सामर्थ्यवान आपल्याला बनायचे. काय काय आहे जे मला त्याच्या संगतीपासून लांब नेते, तर ते जे आहे, जे माझा काही मोह असेल, माझ्या काही सवय असेल, माझ्या काही धारणा मान्यता असतील, तर त्या सगळ्या घेऊन तशाला तसंच आपण त्याचा आश्रय घेतला पाहिजे. तर त्या सगळ्या एकदा त्याची संगती आपल्याला लागली, त्याचा हात आपल्या हातात घेऊन आपण जगतोय, तो सदा माझ्यासोबत आहे, ही भावना, ही जाणीव, हे ज्ञान ज्यावेळेस आपल्याला व्हायला लागतं त्यावेळेस आपोआपच अशक्य ते शक्य जीवनामध्ये घडायला लागतं. कारण आता आपण आपल्या सामर्थ्यावर नाही तर त्याच्या सामर्थ्यावर हे सगळं व्यवस्थित होतं, असं आता आपण वाट धरलेली आहे. तर तेव्हा ती शक्य आहे, एवढं मात्र नक्की. तेव्हा याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.